अहो अहो कोण तुम्ही? काय? तुम्ही 12च्या द्यायला सांगितलं तसं. 10 मिनिटात 12ला अजून. मी आले सर. आरोही मोघे. सर ते आग्रह खानावळ माझ्या वडिलांची आहे. बसा. यस. तुम्ही? वरद माने हा वकील आहे आणि आमचा लीगल ॲडवायझर सुद्धा. सर पाणी. काय म्हणणं होतं तुमचं? हे तुमचे ऍडवायझर ना? हो. मग यांनी तुम्हाला नाही सांगितलं की ह्यात काही होऊ शकत नाही? काय मित्रा, सनद मिळाली आहे ना तुला? अहो तुमच्या वडिलांनी घेतलं होतं हे कर्ज, अजूनपर्यंत फेडलं नाहीये. पण साहेब मी फेडते हप्ते. हे बघा, मी तुमची सगळी केस स्टडी केली. तुम्ही जे ते हप्ते वगैरे भरताय ना, ते निव्वळ मूर्खपणा आहे. नाही साहेब, मला ते कुलकर्णी साहेबांनी सांगितलं होतं की. कुलकर्णी साहेब आहेत का आता इथे? चला निघा तुम्ही आता, काही होणार नाहीये. साहेब असं. साहेब हे बघा, कायद्याने मला कायदा शिकवतोस काय रे हिरो? हा, चला निघा आता. खूप वेळ खाल्लात माझा तुम्ही. चला पटकन. 1 मिनिट साहेब. हे बघा, आता कोणताही इलाज. 19 लाखाचं कर्ज आहे ना साहेब? हो. मी फेडते. कर्ज फेडताय एक रकमी? हो, 19 लाख रुपये एक रकमी. अरे फक्त साहेब या चेकवर 1 वर्षानंतरची तारीख टाका. तू काय वेडा समजतेस काय मला? वर्षभरानंतर याच दिवशी बँकेत चेक भरा आणि जर बाउन्स झाला तर तुरुंगात टाका. एक मिनिट. हा, हॅलो शेठ, बोला. देशमाने देशमाने. शेठ तुमचंच काम करतोय. त्या त्या खानावळवाल्या पोरीशी बोलतोय. मग झालं का काम? नाही शेठ, ती म्हणते एक रकमी कर्ज फेडते. हा, असं कसं असं कसं? माहित नाही, फक्त बोललीये. चेकवर 1 वर्षानंतरची तारीख टाकते. 1 वर्षानंतरची तारीख? मी नाहीच म्हणणार आहे. देऊन टाका. हा, हा. अहो सर, मी माझ्या वरिष्ठांना काय उत्तर देऊ? देशमाने, अहो मुदत द्यायची, पण 1 वर्षाची नाही, 1 महिन्याची. शेठ पण 1 महिन्यामध्ये ती कसं कर्ज फेडेल? देशमाने देशमाने, आम्ही केलेली मदत विसरलत वाटतं. हा, आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ देखील आहेत, त्यामुळे मुदत देऊन टाका. अहो सर, आणि फोन कट करून टाका. त्याची काय केलं तुम्ही? त्या पोरीला मुदत दिली. मिवणे मिवणे, उगाच नको तिकडं आगाऊपणा करायचा नाही. दाजी, नको तिकडं तोंड घालायचं नाही. तोंड बंद म्हणजे एकदम बंद. द्या तो चेक. थँक्यू साहेब. हो, पण तारीख 1 वर्षानंतरची नाही, 1 महिन्यानंतरची टाका.
हे बघा, हे एवढं होत असेल तरच करा. या पलीकडे मी काही करू शकत नाही. आरोही, विचार करून कर. शक्य नाहीये हे. एक महिना आहे तुमच्याकडे 19 लाख रुपये फेडायला. निघा आता. चल बरं. थँक्यू सर. शेट आले. राया राया रायाला पोरांची लई माया. काय पुतणे, कशी आहेस? तुम्ही हो, मीच. दुसरं कोण येणार तुला मदत करायला? जाग्या शेट, या पोरीला पाहिलं की हिचा बाप आठवतो. अरे काळजाचं पाणी पाणी होत. तुम्ही का आला इथे? तुला मदत करायला. बाळा, आरोपी होणार का तू महिन्याभरानं? एवढं कर्ज एका महिन्यात कसं फेडणार तू? म्हणजे तुमच्या डोक्यात ना आलंय सगळं? माया, दया, राया जबडेची छाया. खूप दया आली ग तुझी. म्हटलं 1 महिन्याची मुदत देऊन टाका. शेवटी काय, अगं मला काही तुला त्रास व्हायला नको ग. तुझा बाप माझा मित्र होता ग, पण त्याचे हाल हाल बघवले नाहीत मला. तसेच तुझे हाल हाल नको व्हायला. रायाच्या पड पाया, मग सगळं नेटवर्क क्लिअर होईल. आयुष्यात एक पण कॉल ड्रॉप होणार नाही. चपला बाहेर काढ. आमची खानावळ आमच्यासाठी मंदिर असली तरी तुमच्या चपला चोरीला जाणार नाही. चल बरं. ए सेल्फी काढूया. एक सेल्फी. सेल्फी बऱ्याच दिवसानंतर भेटलो ना आपण. एक सेल्फी. अयो शिट, मोठ्या माणसाबरोबर सेल्फी काढायला मारतेच समजे. आणि बापाबरोबर आपण सेल्फी नाही काढला, डायरेक्ट फोटो काढला आणि भिंतीवर लावला. हार घातला त्याला. हो हो विशाल, मला माहिती आहे आपल्याकडे वेळ कमी आहे. मला कुठे परीक्षेत सप्लिमेंट लावत बसायची. पण हा पेपर अवघड आहे राजा. आणि आग्रह ही नाशकातली जुनी खानावळ आहे, कळतंय का? जुनी पानच लवकर गळतात. तू ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नको राहूस रे. एनिवे, तू लवकर काम संपव आणि सरांना शांत कर. अरे सरांना सांग मी आजच नाशिक मध्ये आलोय. आता आग्रह खानावळचा पेपर मी स्वतः सोडवेन. निरोप देतो मी. आणि बाय द वे,
कसा वाटला कंपनीने दिलेला फ्लॅट? एकदम टकाटक, आपल्या कंपनीसारखं. आणि हा, काही लागलं, काही हवं असेल तर सांग मला. हं? मला आता फक्त आग्रह हवाय आणि ते मी माझ्या टॅलेंटवर मिळवेन. हो बाबा हो. आणि हा, जेवणाचं काय करतोयस तू? विशाल, आग्रहावर माझा फक्त डोळा नाहीये, माझं पोटही आहे. आता पोट भरणार तेही आग्रहामुळे आणि प्रमोशन होणार तेही आग्रहामुळे. ठीक आहे. कशी दिसतीये? ठीक आहे. आज तू काय झालं? कुठे काय झालंय? काही नाही. अगं म्हणजे ताईला काय झालंय हे बघ, मला सगळं कळतं. ताई कसल्या तरी टेन्शन मध्ये. कळतंय ना, मग शहाण्यासारखं वागावं. ह्या असल्या पांढऱ्या पिंढऱ्या साड्या कशाला आणल्यास? म्हणे बंगाली साडी, काहीतरी जुगार. बंगाली साडी बरोबर हातात त्यांच्या पद्धतीच्या बांगड्या पण असायला हव्यात. शोखा, पोला, त्याशिवाय लुक कम्प्लीट नाही. ऍक्च्युली करेक्ट आहे. मी जाऊन आणते. म्हणजे खरेदी. तुम्ही हिच्या डोक्यामध्ये नाही त्या गोष्टी कशाला भरवताय? नाही नाही, ते काय करेक्ट आहे त्यांचं. आणि तुम्ही इथपर्यंत कसं काय आलात? बाहेर वा, बाहेर वा आधी. ऍक्च्युली मला जरा बोलायचं होतं. बाहेर कोणी जबाबदार माणूस दिसलं नाही म्हणून मी आता. काय बोलायचंय? मी नाशिकमध्ये नवीन आहे, कामासाठी आलोय. चौकशी केली तर कळलं की आग्रही खानावळ जेवणासाठी अप्रतिम आहे. मला इथलं मेंबर व्हायचं आहे. ऍक्च्युली सकाळीच मला चौकशी करायची होती, पण त्या मॅडम खूपच चिडल्या म्हणून राहून गेलं बोलायचं. बघ, बोलले ना काहीतरी झालंय ताई. अपो, तुम्हाला खानावळीचे दर माहितीयेत का? हे बघा, परवडणार असतील तरच मेंबर व्हा, नंतर घासाघीस चालायची नाही. मला माहित नाहीये, सांगा ना. तांबा, रजिस्टर आणते. बाय द वे, तुम्हाला हे सगळं शोखा पोला कसं माहिती? नाही म्हणजे पुरुषांना माहिती नसतं ना. मला सगळं माहित असतं. म्हणजे काय काय? म्हणजे हे की ही खानावळ ज्यांची आहे, तू त्यांची धाकटी बहीण आहेस, तू कॉलेजला जातेस, करेक्ट? बघ, मला भविष्यही कळतं. हे बघा, हे अति होतंय. हे तर कोणी पण सांगेल. ओके, अजून सांगतो. तुला एक बॉयफ्रेंड आहे आणि त्याचं कळलं कळलं, तुम्हाला भविष्य कळतं. कळलं. अगं नाव तर हे घ्या, हे रजिस्टर आहे. हा, बाहेर बसा आणि भरून द्या. आणि हे बघा, याच्या पहिल्या पानावरती सगळे नियम लिहिलेले, तेही वाचून घ्या. वेळा पाळाव्या लागतील. कधीही आलं तरी जेवण मिळेल असं नाही, आणि डब्याचे वेगळे चार्जेस लागतील. कळलं? या. मला सगळं मान्य आहे. जेवण मात्र पोट चाखत बसाल. आणि तुम्हाला सगळं येत असलं तरी स्वयंपाक आम्हाला येतो. मी आलेच. नमस्कार. तुम्ही इथे काय करताय? ते मेंबर बनायला आलेत. ही खानावळीची आतली जागा आहे. इथे मेंबर्स येत नाहीत. आणि काय अनोळखी माणसाशी बोलत बसलाय तुम्ही दोघी? नाव आग्रह आहे, पण वागतं दुसरेपणा. काय म्हणाला? रजिस्टर भरलं का तुम्ही? त्याची चौकशी करायला आलो होतो. हिरा काका, हिरा काका, बाहेर काउंटरवर कोणीच का नाहीये? यांना घेऊन जा आणि रजिस्टर भरून घ्या. चला. आणि हो, इथे जेवणाशिवाय फक्त बोलत बसणं बरोबर दिसत नाही. इतर मेंबरचा खोळंबा होतो. जा काका. चला. घ्या, गरमागरम भजी. थँक्यू. वेणुताई, वेणुताई. गरमा गरम कांदा भजी. वा 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 वा.
आग्रह मधील पदार्थ म्हणजे अमृत. एक प्लेट भजी आण रे. आणि आपण, तुम्ही तर साक्षात अमृत पाजणाऱ्या अप्सरा. पण आता स्वर्ग जाणार. जाणार म्हणजे नाही आत्या, काही नाही. काही नाही. कसं? आग्रहाचं कर्ज फेडण्यासाठी आता 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, म्हणजे 30 दिवस. आग्रहाला मी आपलं समजतो, त्यासाठी काही पण करू शकतो मी. नाही, संकोच बाळगू नका. बोला बोला, किती कर्ज आहे? बोला बोला. नाही, बापाची वेळ तुमच्यावरती येता कामा नये. बाबांची गोष्ट वेगळी होती. बाबा खचले होते, फसवले गेले होते. माझ्या बाबतीत तसं होणार नाही. मी खचणार नाही आणि फसवली जाणार. हट्टी हट्टी. हं. ठेव. मी तुला एक गोष्ट सांगतो. काय लहान मुलं आहेत ना, मोबाईलवर खूप वेळ खेळत बसतात, खूप वेळ. मग काय होतं, आई बाबा पडतात आणि काय करतात, मोबाईल काढून घेतात. तसंच तुझी खेळण्याची वेळ संपली. आता मोबाईल मला देऊन टाक. आरोही मोगे, फॅन्टॅस्टिक. तुम्ही खूप छान क्वालिटी मेंटेन केली आहे तुमच्या खानावळची. फॅन्टॅस्टिक. जेवण, स्वच्छता, सगळंच उत्तम, सुपर. आणि भजी तर म्हणजे माइंड ब्लोईंग. बाकी क्वालिटी कंट्रोलचे सगळे निकष आय मस्ट से फर्स्ट क्लास, सुपर. मग भाऊ, हे असं दुसऱ्यांचं ताट खेचून त्यात स्वतः खायचं, असा हावरटपणा बरा नाही. कोण तू? इथला फूड इन्स्पेक्टर. खुळ बनवतं का आम्हाला? आम्हाला माहिती ना इथला फूड इन्स्पेक्टर. ते गुळवणी आहे का? गुळ कोण आहेत रे? गोळवणकर. गोळवणकर हे आहेत ते. त्यांची बदली झाली कालच. अन्नासाठी 10 दिशा फिरत असतो आम्ही. तुम्ही इथले? हो. राया जबडे म्हणतात. ओ अच्छा, ते राया दरबार तुमचाच का? काय यायचंय मला तिथे कशाला? कामाला. काळजी करू नका. अहो, आमचं काम तुम्हाला माहित आहे, तुमचं आम्हाला माहित आहे. तुमचं कसं सगळं असं चोख असतं ना, हो की नाही? आता हेच तर होईल. आवड्या चल, निघ, चल चल.